रावणाला थांब ना, तुला विचार, तू पोरगी आहेस काय? काही प्रॉब्लेम आहे काय? काय लेखा बोला ना बेटा, एखाद्या मुलीनं का जाळतात रावणाले? साधा प्रश्न आहे, रावणाला का जाळतात? का जाळतात? बाई तुला माहित आहे, आता हे जे कीर्तन आहेत ना, हे सगळ्या मुली ऐका बेटा. हे शिवकन्या प्राजक्ता सोनवणे आहेत. किती तारखेला आहे तो? 10 फेब्रुवारी. त्याच्यानंतर 12 फेब्रुवारीले परत महिला कीर्तनकार आहेत. मला सांगा, तुम्ही बोलल्याच नाही तर तुमच्यामध्ये हिंमत येईल काय? तुम्हाला माहित आहे, सावित्रीबाई फुले ज्यावेळेस मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जायच्या, त्यावेळेस काय करायच्या? त्या सोबत एक साडी न्यायच्या. का न्यायच्या? हा, का न्यायच्या? का थांब ना बे, का न्यायच्या बेटा? ये बरं एखाद्या मुलीनं, ये ना, ये सावित्रीबाई फुले बद्दल बोल, ये इकडे, ये ना. अरे ये ना, ये बेटा, घाबरू नको, ये ना वर, ये ना. तू बेटा ये, तू ये ना, तू ये. अरे ये ना. अरे कशा हो तुम्ही पोरी? मला सांग, सर्वात पहिली शाळा कोण काढली मुलींची? ये इकडे, ये ना, ये ना. अरे ये ना, एवढंच फक्त इथं येऊन बोल. अरे तुम्हाला ये बेटा, ये. तू नहीं बेटा, तू नहीं. अपन प्रॉब्लम ये है अपने को दोबारा नहीं होना, वो एक बार. ये ना बेटा, ये ना वर, ये ना. हेट्राजे कशा होता ना तुम्ही? ये ना इकडे, हिम्मत करणं, उभी. ये बेटा, ये. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. ये बेटा इकडे, ये. आपल्याजवळ एक तर वेळ कमी आहे. या तुम्ही फटाफट येतच ना. 18 वर्षाच्या झाली की लाडक्या बहिणीचा पगार सुरू. एवढ्याच कामाच्या काय फक्त? अरे काही थोडं नेतृत्व कर्तृत्व लागलं नाही आपल्याला. काय नाव आपलं? दिव्या बन्सीलाल. कोण्या वर्गात आहेस तू? बस 6व्या वर्गात. काय व्हायचं आहे मोठं झाल्यावर? आर्मी. क्या बात आहे, धन्यवाद. टाळ्या वाजवा तिच्या. मला सांग, दिव्या का जाळतात रावणाले? काय केलं होतं त्यानं? सीता मातेले काय केलं होतं? दृष्ट लावलं होतं. बर बाबा, हे तुझी बहीण आहे काय? हा, चांगला आहे. दोघी बहिणी? 3 बहिणी. भाऊ नाही? घरी शेती? 1 एकर. 1 एकर. आणि वडील काय करतात? मेंढ्या चारतात. मग तुम्हाला भाऊ आहे काय? आजपासून रामपाल तुमचा भाऊ, बरोबर? तुझं काय नाव? दिव्या. तिचं? श्रुती. ते तिसरीचं? पूजा. आता काय? दिव्या, पूजा आणि श्रुती, तिघीचा भाऊ रामपाल. आता माझ्यावर जबाबदारी कोणती? तुमची जेवढी शिकायची इच्छा असली तेवढी तुम्हाला शिकवणे, तुमचं लग्नाचं वय झालं, तुमचं लग्न लावून देणे, आणि उरलेलं जे 1 एकर आहे त्याचा 7-12 नावाने करून गेले. बरोबर आहे दिव्या? बर. अहिल्याबाई होळकरांनी सासऱ्याचं राज्य सांभाळलं बेटा, तलवारीच्या जोरावर. त्या अहिल्याबाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवता आला पाहिजे. राजयोगिनी अहिल्या देवी, कीर्ती तुझी अनमोल. भलं केलं हो भलं आईला, भलं केलं हो भलं, भलं केलं हो भलं आईला, भलं केलं हो भलं. राजयोगिनी अहिल्या देवी, कीर्ती तुझी अनमोल. भलं केलं हो भलं आईला, भलं केलं हो भलं, भलं केलं हो भलं आईला, भलं केलं हो भलं. सावित्रीबाई फुलेंनी काय केलं होतं?
माईक मध्ये बोल. काय केलं होतं? शाळा काढली होती. कुणाची? मुलांची. मुलींची. मुलींची. कोणाची? मुलींची. मुलींची. मग सावित्रीबाई फुले बद्दल तुले 2 शब्द बोलायला लावले तर काय बोलशील तू? तुले जे मनात येईल ते बोल सावित्रीबाई फुले बद्दल. बरं मी सुरुवात करून देतो. सावित्रीबाई फुले ज्या ज्या वेळेस मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जायच्या त्यावेळेस काय व्हायचं? लोक त्यांच्या अंगावर शेण फेकायचे. हा बोल बोल. पुढे काय व्हायचं? त्यांच्या अंगावर शेण फेकायचे. मग सावित्रीबाई काय करायचे? एक साडी न्यायच्या. हा माईक जवळ घे. काय करायचे? एक साडी न्यायची. एक साडी सोबत न्यायची आणि ती साडी तिथं जाऊन चेंज करायची. पण तरी मुलींना शिकवणं सोडलं नाही. तुला माहित आहे त्या शाळेत कोणाला शिकवण्यासाठी जायचे? मुलींना. मुलींना. पण कोणत्या हे माहित आहे का तुले? नाही मी सांगतो तुले. सावित्रीबाई फुले ज्या मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जायच्या ना बेटा, त्या मुलींमध्ये एक दिव्या होती. दिव्या. कोण होती? दिव्या. दिव्या. जिचं सावित्रीबाईशी काही नातं नव्हतं पण तिला दिव्याला शिकवायचं होतं. दिव्या शिकू नये म्हणून काही लोक तिच्या सावित्रीबाईच्या अंगावर शेण फेकायचे, दगड फेकायचे, तिला गोटे मारायचे. पण तिनं दुःख सहन केलं. कोण? सावित्रीबाई. कोणासाठी? दिव्यासाठी. दिव्यासाठी. ये बात दिमाग में रखना. कारण दिव्याला शिकवायचं होतं. इथल्या व्यवस्थेला दिव्याला शिकू द्यायचं नव्हतं. कारण दिव्या जर उद्या मोठी झाली, कलेक्टर झाली, PSI झाली, IPS झाली तर ते खुर्चीवर बसीन. तिच्या समोर जय हिंद मॅडम म्हणा लागेल. बरोबर. पण आपल्या ज्याला तू पाय अहिल्याबाई होळकर छत्रपतींचं स्वप्न पुढे चालू ठेवलं. जिजाबाई जेवढेही महापुरुष झाले त्यांना साथ देणाऱ्या या महिला होत्या. म्हणून त्यांचे सुद्धा उपकार आहेत की फुले सावित्री नसती तर दिव्या शिकली असती का? सरकारी हुद्द्यावर तुमची बसली असती का? सरकारी हुद्द्यावर तुमची बसली असती का? फुले सावित्री नसते तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसते तर मुलगी शिकली असती का? दिव्या तुले बोलावलं यासाठी होतं कारण तुले सांगतो मी आता. तू उत्तर दिलं धन्यवाद. रावणाला यासाठी जाळतात कारण त्यानं सीता मातेला काय केलं होतं? पळून नेलं होतं. काय केलं होतं? पळून नेलं होतं. बरोबर. सीता मातेच्या चारित्र्याला डाग लावला नाही, त्यांच्यावर अन्याय केला नाही. पण तो रावण बरोबर होता असं आपण म्हणणार? तो चुकीचाच होता बेटा. त्याला जाळलंच पाहिजे. दसऱ्याच्याच दिवशी नाही, वर्षाचे 365 दिवस त्याला जाळलं पाहिजे. तो त्याच लायकीचा होता. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? त्याला जाळतात याच्याशी काही आपल्याला अडचण आहे काय? मग तो रावण वरून जर पाहत असेल तर त्याला लाज वाटत असेल. मी फक्त एकच गलती केली होती आयुष्यात, माझ्यापेक्षाही खराब अवलाद पैदा होली. 3 वर्षाची मुलगी समजून नाही राहिलं. 3 वर्षाची मुलगी. ते एक मेडिकल कॉलेजची शिकणारी पोरगी मोमिता, तिच्या डोळ्याला चष्मा होता. त्या नालायकानं भिंतीवर डोकं आपटलं तिचं, तिच्या डोळ्यात काटा गेल्या. त्या पोरीवर आला, अत्याचार केला, त्या पोरीला मारलं तर खरीच, पण एवढी निर्दयी हत्या केली त्या मुलीची. भारताला माता म्हणतो आपण. भारत माता, धरती माता, गो माता, भूमाता, जन्मदाती माता, 9 दिवस दुर्गा माता, शारदा माता, एवढ्या सगळ्या मातांचा हा देश. चला 70 वर्षाच्या म्हातारीवर अत्याचार होऊन राहिला या देशात. प्रत्येकदा देवनं बाई तुला माहित आहे भगवान गोपाल कृष्ण यांच्या बहिणीची अब्रू धोक्यात होती. यांनी साडी पुरवली होती स्वतःच्या बहिणीला. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? भगवान गोपाल कृष्णाच्या बहिणीची अब्रू धोक्यात होती. देवानं साडी पुरवली होती देवाला. 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला. का नाही याला देव? सवाल है मेरा ये भगवान से भी, क्यों नहीं आया भगवान तू मूर्ति के बाहर? तुझे खुद की बहन समझ में आती है और 3 साल की बच्ची समझ में नहीं आती. 3 वर्षाची मुलगी.
त्याला तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात त्याची केस टाकून त्याला सजा देऊ शकत नाही. त्याच्याही बाजूने लढणारा वकील आज आम्हाला सापडतो. हे दुर्दैव आहे या देशाचं. व्यवस्था. मग एक उत्तर आहे का याचं? तो देव आता बाहेर येणार. तो देव आता बाहेर येणार नाही. तुमच्या मधलं देवत्व तुम्हाला जागृत करावं लागेल. काय म्हणतो आपण एकमेकाला? राम राम. काय म्हणतो? राम राम. काय म्हणतो? राम किती आहे? राम किती आहे? म्हणतो किती वेळा? कारण काय? राम आहे किती? म्हणतो किती वेळा? काय कारण? बरोबर. या ना इकडे समोर. आ जाओ ना सर. एक मिनिट. अरे या. अरे या ना एक मिनिट. सही जवाब. ऊपर आते की नीचे? इधर ही रहते खड़े. एक मिनिट माईक द्या त्यांच्याकडे. अरे द्या ना त्यांच्याकडे माईक. काय नाव सर आपलं? संतोष ठोरे. राम किती आहे? म्हणतो किती वेळा? कारण? बरोबर. माईक मध्ये बोला. एक माझ्यात एक समोरच्या. टाळ्या वाजवा द्यायच्यासाठी. एक माझ्यात आहे आणि एक तुझ्यात आहे. राम राम म्हणजे तू माझ्यात राम बघ, मी तुझ्यात राम बघतो. मग तू आणि मी काही वेगळा आहे काय? नाही. एकच आहे. बस तू और मैं सब एक. हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम ने. 2 मिनिटं. त्यातली दीड. थांब बेटा इकडे. त्यातली 150 काढा हो. बाई रक्षाबंधनला येणं होणार नाही. त्यातले तिघी जणी 50-50 रुपये घेऊन घ्या. फक्त पाहिजे ती एकर भर. तेवढं हक्क आहे आपल्यावर. काय मी भाऊ धन्यवाद देतो तुम्हा सर्व माय बापांना. मला वेळ सांगा. 7 वाजली. बंद करू की चालू देऊ? चालू देऊ ना भाऊ. आज ज्या शंकर भाऊनं मला फोन लावला, द्या ना देऊ. शंकर भाऊचा फोन आला. ते म्हटलं डोंट वरी, आय लव्ह यू. फक्त तुम्ही सांगा मी किती वाजता येऊ. आणि असा योग आला. मी आदरणीय आमचे यांचे आई वडील आहेत शिलाबाई आणि रामभाऊ. मी या दोघांना विनंती करतो, हे दोघही जण 1 मिनिट स्टेजवर येतील. तुम्ही जो पोरगा या कार्यासाठी दिला, या ना 1 मिनिट. आई बाबा दोघही जण या. बाबा कुठे आहेत? वडील या 1 मिनिट इकडे. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. आता नाही देवा काही, आता नाही देवा काही अन्य मागणे. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. मी भाऊ या कार्यक्रमासाठी एक ग्रामगीता देऊन, माझ्याकडच्या शाल संपल्या. मी या दोघांना एक ग्रामगीता देऊन, तुम्ही करा महाराज. यांच्या आई वडिलांचं स्वागत. उभे राहा पूर्ण ह्या मंडळी. एक माझ्याकडची ग्रामगीता देऊन, कारण खूप मोठं या ना इकडे या. उभे राहा ना. एक सत्कार करू आपण आई बाबाचा. कारण भाऊ या कार्यासाठी मुलगा अर्पण करणं ही खूप मोलाची गोष्ट आहे. मी शंकर भाऊले विनंती करतो 1 मिनिट. या शंकर दादा. या शंकर दादा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, सांभाळ ही तुझी लेकरे. पुण्य समजती पापाला. गोपाला 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 गोपाला. कुणी न राहावे खुळे अडाणी.
शिक्षण घ्यावे भावे ज्ञानी, त्यासाठी ही झिजते वाणी. मी जातीचा धोबी देवा, होईन कपडा मळलेला. गोपाला 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 गोपाला, देवकी नंदन गोपाला. सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजते पापाला. गोपाला 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 गोपाला. काय झालं भाऊ, वर्गण्या अशा कार्यक्रमात होत नाहीत. या कार्यक्रमात वर्गणी कोणी द्यायला पाहत नाही, वर्गणीच नाही होत. मागायला गेले, पावती बुक खिशात दिसलं, दुसऱ्या कार्यक्रमासाठी 5-5 हजार वर्गणी देतील. या कार्यक्रमासाठी कोणी वर्गणी देतच नाही. मी तुम्हाला नम्रतेची प्रार्थना करतो, सहकार्य करत चला. आवाज द्या, बोलो भारत माता की, राष्ट्रमाता जिजाऊ की, अहिल्याबाई होळकर की, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की, भगवान गोपाल कृष्ण की, भारत माता की. तुम्हाला विनंती आहे नम्रतेची, सहकार्य करत जा. काय होते तुम्हाला सांगतो मी, हा जर विचार वाढत गेला तर उद्या तुमचेच पोरं यांना दिशा मिळेल, ती या मार्गात लागतील. एका पोरानं, आता भद्रावतीची घटना आहे मावशी, भद्रावती जिल्हा भद्रावती तालुका चंद्रपूर जिल्हा. एका पोरानं त्याच्या माईच्या गळ्यावरून चाकू फिरवला, माईले संपवून टाकलं. बाप शिक्षक, त्याचा बाप शिक्षक. कारण काय, पोरगा 6 वेळेस एकाच वर्गात नावपास झाला. 6 वेळेस मुलगा एकाच वर्गात नावपास झाला. बापाचा आणि पोराचा रोज वाद व्हायचा. पोराले बापानं सांगितलं की तुला आता याच्यातून काढतो, तुझ्यावर खर्च करत नाही, मला तुला शेतीत टाकायचं आहे. पोरगा शेतीत टाकतो म्हटलं. 2 तास मायसोबत वाद घातला. अगोदरल्या दिवशी पोरानं चाकू मार्केटमधून विकत घेतला. ड्रग्सचा शौक लागला होता, मित्र सगळे शौकीन, ड्रग्सचा शौक लागला. पोराच्या मित्रानं पोराला सांगितलं, काय रोज रोज भांडण करतं, एकदाचा किस्सा खतम करून टाक. पोरगा घरी आला, माईसोबत वाद घातला, चाकू घेतला आणि आईच्या गळ्यावरून फिरवून टाकला. मेली माय. लेकरू ज्या वेळेस जन्माला येते, दूध पाजते माय त्याची, त्या लेकराला सर्दी होऊ नये म्हणून आंबट खात नाही त्याची आई. त्या लेकराला जंताचा त्रास होऊ नये म्हणून गोड खात नाही ते माय. 1 मिनिटही विचार आला नसेल डोक्यात चाकू फिरवताना. 2 तासानं त्याचा बाप आला, मय्यतवर गेलेला होता. आईचं प्रेत वडिलाला दिसेल आणि वडील माझी कंप्लेंट करतील म्हणून वडिलाला सुद्धा संपवून टाकलं. संस्काराचा अभाव. आज आपण जर या लेकरांना या मार्गात लावलं नाही तर आपल्यावर हे दिवस येतील. हे लिहून घ्या तुम्ही माझ्याकडून. आज त्याकरता गरज आहे त्यांना हरिपाठाची, त्याकरता गरज आहे त्यांना या विचाराची. अरे तो विचार त्याच्या डोक्यात हा मार्ग तर राहून राहिला. म्हणून तुम्हाला प्रार्थना करतो, जगातला कुठला सत्संग वाईट नाही. मग तो वारकरी संप्रदाय असो की राधास्वामी असो की महानुभाव पंत असो, प्रत्येक साधू संतांनी प्रेम दिलं. चक्रधर स्वामींनी संदेश दिला मानवतेचा, तुकडोजी बाबांनी ग्रामगीतेचा, तुकारामांनी सत्य नीती न्याय शिकवलं. जोडून या धन नीतीनं जगा. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, संगत संताना की करेले, संगत संताना की करेले, जन्म का सार्थक कछु करेले, कछु करेले. संगत संताना की करेले, संगत संताना की करेले, संगत संताना करेले. मी 1 मिनिटात तुम्हाला फक्त याची सुरुवात सांगतो. हे पहा, ह्या ज्या कला आहेत भाऊ बरीच. अरे तुम्ही संच मंडळी चालले का हो? ओ महाराज झाकीवाले, काम आहे काय? थांबा ना 5-10 मिनटं. हे जेवढी मंडळी आहेत भाऊ आज, विशेषतः का हबप दादा महाराज पाटील, सद्गुरू अटाळकर बाबा, वारकरी शिक्षण संस्था लाडगाव, हबप मुरलीधर महाराज मसलीकर, या ना वर या ना. कैलास महाराज बोचरे, सागर महाराज बोर्डे, अभिषेक महाराज बोचरे, कृष्णा महाराज भावले, कृष्णा महाराज शेजूळ, रामेश्वर महाराज कुबेर, तबला सुनील महाराज ठेंगळे,
ढोलक सचिन महाराज राठोड, बुलबुलवाले शिवा महाराज बावस्कर. हे शिवा महाराज बावस्कर नाव ऐकलंय हो? कोण आहेत? आले नाहीत, येऊ लागले. तुम्ही या ना, खाली उभे करून राहिले, वर या ना. हो अरे अरे आपली जात एक आहे, येथे पाहिजे जातीचे, येड्या गबाड्याचे काम नव्हे. बसा, गडबड नका करू. भाऊ अजय भैया, वृंदावन धाम, साईनाथ महाराज डिडोरी, विठ्ठल महाराज बोचरे, ज्याच्या भरोश्यावर तुम्ही इथं बसलेले आहे, आपल्याला अधिराजचंही भाषण ऐकायचं आहे. ते 40-45 किलोमीटरहून इथं आले या तुमच्या सप्ताहाला भेट देण्याकरता. आणि शंकर भाऊवर विशेष प्रेम आहे ते इथं. आणि आज सहज योग आला पा बरं. आणि एका मिनिटात मी ज्याच्या भरोश्यावर बोलतो, कला मानवाले देव करते. कुठं कशामुळे पोचले बेटा माहीत आहे ते? तुम्ही बोलणं शिका. इथं येत जा रोज. आता हे इथं येत जा रोज. अभि येतात जासान ना, कारण तुमच्यातली कला दिसली पाहिजे, तुमच्यात टॅलेंटच ते, फक्त ते गोंजारता आलं पाहिजे. आणि मायबापाला विनंती, पाठवत जा तुमच्या लेकराईले चांगल्या कामात. म्हणून तुम्हाला भीक मागतो मी. मी 1 वर्षाचा होतो, माझा परिचय देतो. परिचय देऊ का माझा? शंकर भाऊ नाही, त्याचे पैसे वेगळे लागतील. मी 1 वर्षाचा होतो, माझी आई मरण पावली. 1 वर्षाचा होतो, माय मरण पावली. जगात माणसाचं कुणीही मराव, माय ना मराव. मी 1 वर्षाचा होतो, माझी आई गेली. हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा. हे कुशीत तू आपुल्या त्या तान्हुल्या जीवा. हे कुशीत तू आपुल्या त्या तान्हुल्या जीवा. हो सुखा धावतील सगळे, सुखा धावतील सगळे, दुःखाला ती आई. आई विना माया विश्वात नाही, आई विना माया विश्वात नाही. 1 वर्षाचा होतो मी, आई मरण पावली. वडील व्यसनी, मा बाप दारू पेते. तुम्ही म्हणसान पहिले बापाला सुधरावायचं होतं, आम्हाला अक्कल मग सांगा लागत होती. पण मी 1 वर्षाचा होतो त्यावेळेस पासून मामाच्या घरी वाढलो. मामाचं घर हे वारकरी संप्रदायाचं. मी ज्या घरात वाढलो ते घर वारकरी. आणि मी ज्या घरातून घडलो, संदीपपाल महाराज गुरुदेव सेवा मंडळ, आमचे सुनील भाऊ गायनकर आहेत, गुरुदेव सेवा मंडळ. 10 वर्षापासून माझ्यासोबत हार्मोनियमची साथ देतात. पंकजदादा मिसळे, पवनदादा कदम आहेत, ही सुंदर हार्मोनियम वाजवतात. यांचं भजन ऐकू आपण. हे प्रवीणदादा वाघ आहेत, आमच्या गुरुचे मित्र आहेत. आणि आमच्या गाडीचे 7 चालक मालक सुखदेव भाऊ चिंचोळकर, सत्यपाल महाराजांचे पुतणे आहेत. मी ज्याच्या भरोश्यावर बोलतो त्या खंजिरे आहेत. हे बा, या 2 खंजिरेची अशी जादू आहे. 2 खंजिरे एका ठिकाणी आणले की ओरिजिनल लावणीची ढोलक वाजते. एका मिनिटात घेऊन जातो तुम्हाला लावणीच्या कार्यक्रमात. चलताना वा 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 वा, इस्टेटा गेले. चला, चालू होत आहे, सुरू होत आहे. अवघ्या 5 मिनिटात हिराबाई लोकनाट्य सादर करीत आहे सुरेखा पुणेकरांच्या आवाजात. भरगस्त लावण्यांचा जबरदस्त प्रोग्राम. सबशे कातील गौतमी पाटील. समोर बसलेल्यांना 500 रुपये तिकीट. हसू नको, नगदी काढून ठेव. तुम्हाला 800 रुपये. हे मागचे बाल्कनीवाले 1000. तुम्ही उभे असलेले 1200.